जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे राम सुंदर ते जाना उभे बेटेवरे सुंदर ते जाना उभे बेटेवरे करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी उभे तुलसी हार गला का से पीताम्बर तुलसी हार गला का से पीताम्बर तुलसी हार गला का से पीताम्बर औरे निरंतर हे चिदाना औरे निरंतर हे चिदाना हर गला का से पीताम्बर हर गला का से पीताम्बर औरे निरंतर हे चिदाना औरे निरंतर हे चिदाना मकर कुंडलित पति श्रवणे मकर कुंडलित पति श्रवणे कंठी कवतुभमणि विराजित कंठी कवतुभमणि विराजित मकर कुंडलित पति श्रवणे कंठी कवतुभमणि विराजित कंठी कवतुभमणि विराजित तुलसी हार गला का से पीताम्बर 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 औरे निरंतर हे चिदान औरे निरंतर हे चिदान हर गला का से पीताम्बर तुलसी हर गला का से पीताम्बर औरे निरंतर हे चिदान औरे निरंतर हे चिदान तुका म्हणे माझे ची सर्व सुखा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ची सर्व सुखा तुका म्हणे माझे पाहिना त्रिमुख आवडी
कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा देवी वार बाप रखुमा विठ्ठल बरवा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल
विठ्ठल जय जय राम जय राम जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय जगे जानविली मात जगे जानविली मात जगे जानविली मात आऊ भाया जगे जानविली जगे जानविली मात जगे जानविली आऊ भारिला जगे जानविली मात जगदान विली मात जगदान विली मात जगदान विली मात देव पैसले सिंहासने आल्या याचकाशी पुरे धनी आल्या याचकाशी पुरे धनी आल्या याचकाशी पुरे धनी देव पैसले सिंहासने आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी एकाच्या कैवाडे भुगवी बहुतांचे ओढे भुगवी बहुतांचे ओढे भुगवी बहुतांचे ओढे एकाच्या कैवाडे भुगवी बहुतांचे ओढे भुगवी बहुतांचे ओढे भुगवी बहुतांचे देव पैसले सिंहासने आल्या याचकाशी पुरे धनी आल्या याचकाशी पुरे धनी आल्या याचकाशी पुरे धनी देव पैसले सिंहासने आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका तोही भाई तुका नाही पडो देत नाही पडो देत तुका नाही पडो देत तोही भाई तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका तोही भाई तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव पैसले सिंहासने 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 आल्या याचकाशी पुरे धनी आल्या याचकाशी पुरे धनी आल्या याचकाशी पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी कुमारी खाली वाजवा आल्या याचकाशी पुरे धनी
ताली वाजवा भजन म्हणा उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचिकाशी पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचिकाशी पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचिकाशी पुरे धनी विठाल विठाल ओम प्रज्ञानांश प्रधानय शिरचरण कर व्यापी भीर व्याप्य लोकान भुक्त्वा भोगान सविष्टान पुनरपि धीशनोद्भासितान कामजन्यान पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुं मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाश्चन्यान् स्वमति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणापात्वसो न स्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथमा नमन पांडुरंगाकरो प्रथमा नमन गोचरे चरणा संतापिवा माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुना निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायने निज जनान् ज्ञानामृतं पायिने भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेक
प्रदम वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वर 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 गुरुदेव उदार सोपान देवा गुरुदेव उदार सोपान देवा गुरुदेव उदार सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन पावनी बाबाई नमो त्रिभुवन पावनी बाबाई नमो त्रिभुवन बाबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची जननी देवाची ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर गुरुती उदारा सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवती नमो उभारिला हात जगी दानविली मात देव बैसली सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समयी भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग, चिंतनाकरता समोर आलेला अभंग, चिंतनाकरता निवडलेला अभंग, घेण्यात आलेला असा शब्दप्रयोग मुद्दाम करत नाही, कारण अभंग घेतला जातो पण घेतो कुठे? विठ्ठल विठ्ठल. म्हणून घेण्यात आलेला असा शब्दप्रयोग न करता चिंतनाकरता समोर आलेला गोड असा हा अभंग आहे. गोड असा हा अभंग आपण निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा हा जो अभंग आहे, सद्गुरु जोग महाराजांनी गाथ्याची जी प्रकरणं केली त्यामधला रूपक प्रकरणातील ललित या विभागातील हा अभंग. विढाला विढाला अभंग 4 चरणाचा आहे, अत्यंत गोड आहे, उपदेशपरक रूपक यातून केलेला आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यावन मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता अवतरित झालेले आहे. सर्व पूर्व पीठिका सर्वांना माहिती आहे. सर्व संतांचं जीवन हे स्वार्थ शून्यते सती परार्थ बोधकत्वम असं असतं. म्हणजे स्वार्थरहित जीवन जगून केवळ परार्थाकरता जे जगतात त्यांना संत म्हणतात. अगदी त्याच कोटीतील जगद्गुरु तुकोबराय असल्यामुळे त्यांनी स्वार्थ विरहित होऊन परार्थाच्या कल्याणाकरता केलेला उपदेश म्हणजे हा अभंग आहे. जगाच्या कल्याणाकरता आम्ही आलो, परंतु जग मात्र आपल्या आपल्याच छंदामध्ये वावरताना पाहिलं. एखाद्या खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला वर काढायचं आहे, पण कमीत कमी त्याने आपल्या हातात हात तर द्यावा, तर त्या खड्ड्यात पडलेल्याला वर काढता येईल. आपण हात द्यायला गेलं की ते हात जर काढून घेत असलं किंवा अंग सोडून जर देत असलं तर त्याला वर काढणं शक्य नाही. आणि हीच भावना जगद्गुरु तुकोबरायांनी ओळखली, जाणली, समजून घेतली. आणि त्यांना एक गोष्ट जी महत्वाची जगाला समजून सांगायची आहे, त्याकरता त्यांनी जगाला अगोदर सावध केलं, आपल्याकडे अभिमुख केलं. अर्थात अनभिमुख असलेल्या समाजाला आपल्याकडे अभिमुख करून त्यांनी अभिमुख करण्याकरता एक युक्ती वापरली. त्या युक्तीचं नाव आहे हात वर करून सांगणं. म्हणजे समाज आपल्या आपल्या छंदामध्ये आहे, पण त्या समाजाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याकरता तुकोबरायांनी काय केला? हात वरती केला. आणि त्याद्वारा उभारिला हात जगी जाणविली मात. जगाला एक अत्यंत गोड अशी गोष्ट समजून द्यायची आहे. म्हणजे कोणती आहे ती गोष्ट? अहो, जो परमात्मा अव्यक्त आहे, जो परमात्मा ज्ञानास आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारा कळून घेणं अशक्य आहे, अशा परमात्म्याला आम्ही सोपं केलं, त्याला असणारं विटेवर आणलं, त्याला आम्ही सगुण साकार केलेला आहे. तो परमात्मा आम्ही सिंहासनावरती बसवलेला आहे आणि आलेल्या याचकाची तो इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे घनी. देव निर्गुण निराकार असलेला परमात्मा तो सगुण साकार आम्ही केला आणि त्या सिंहासनावरती बसवलेला आहे.
याचक बनून जो जो कोणी जी जी इच्छा घेऊन येईल त्याची ती ती इच्छा पूर्ण करणारा तो कल्पतरू स्वरूप परमात्मा आलेल्या याचकाची पूर्ण इच्छा करतो. आणि म्हणून आल्या याचका ते पुरे धनी, म्हणजे देव कोणाच्या निमित्ताने, एकाच्या कोणाच्या तरी निमित्ताने येतो. आणि जरी एकाच्या निमित्ताने आला तरी सर्वांचं मात्र त्या माध्यमातून उद्धार करण्याचं काम परमात्मा करतो. उगवी अनेकांचे बहुतांचे कोडे, अनेक भक्तगणांचे कोडे संकट सर्व तो दूर करतो. येताना मात्र कुणाच्या एकाच्या निमित्ताने येतो आणि संकट दूर करताना मात्र सर्वांचे करतो. आणि म्हणून त्या परमात्म्याचं आपण दर्शन करून आपली कृतकृत्यता साधावी असा तुकोबरायांचा आग्रह आहे. आणि म्हणून जगाचा निरोप देवाला सांगत असताना आणि देवाचा निरोप जगाला सांगत असताना दोन्ही ठिकाणी आम्ही चुका होऊ देत नाही. दोही ठाये तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी. विठला विठला वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि तो सरळ भाव सांगून झालेला आहे. सरळ भाव अगोदर का सांगायचा, कारण नंतर बोलण्याच्या ओघामध्ये जर अभंगाचे चारही चरण जर सुटले नाहीत तर घेतलेल्या अभंगाचं किंवा निवडलेल्या अभंगाचा आपल्यावर काही दोष राहत नाही. म्हणजे सरळ सरळ आपण त्याचा भाव सांगून टाकलेला असतो. अर्थात तुमच्याही लक्षात आलेलं आहे आज सर्व चरण सुटतील असं काही वाटत नाही. असो, कारण वेळ थोडासा कमी आहे, थोडासा म्हणण्यापेक्षा बराचसा कमी आहे, तरी देखील आपण होईल तेवढं चिंतन त्या अभंगावरती करणार आहे. म्हणून सरळ सरळ भाव सांगून झालेला आहे. क्रमप्राप्त वारकरी गुरुकुल या ठिकाणी जे निर्माण आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. माऊली आश्रम पिचडगाव अत्यंत प्रसिद्ध असलेले हे नेवासा तालुक्यातील गाव आणि अनेक साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पैकी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बंशी महाराज तांबे, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, तपोनिधी बाळकृष्ण महाराज सावखेडा, परमपूजनीय महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी रचनास्थान या ठिकाणचे असणारे सर्व आदरणीय वेदांताचार्य दिविदासजी महाराज म्हस्के बाबा, या सर्व संत मंडळींच्या कृपा आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने आणि आमचे गुरुबंधू आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज हजारे अर्थात माऊली महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा हा गोडासा कार्यक्रम, त्यांचं या ठिकाणी सुरू असलेलं गुरुकुल, वारकरी शिक्षण संस्था आणि तदंतर्गत माऊलींची मूर्ती या ठिकाणी असावी अशी मानसिकता त्यांची झाली. या ठिकाणी त्यांची घडलेली जी साधना, त्या साधनेच्या माध्यमातून माऊलींनाच या ठिकाणी येऊन वास्तव्य करावं असं वाटलं. कारण ज्ञानोबराय केवळ आळंदीपुरतेच मर्यादित आहेत असं नाही, कारण ज्ञानोबरायांचं अंतकरण हे विश्वव्यापक अंतकरण आहे. त्यांना विश्वव्यापक अंतकरणावाल्या निवृत्तीनाथ दादांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांचंही अंतकरण हे विश्वव्यापक आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय जिथे जिथे ज्ञानोबरायांचं हे संपूर्ण जेवढं काही दिसणारं विश्व आपल्याला जिथे जिथे दिसतंय त्या प्रत्येक कणाकणामध्ये रेणू रेणूमध्ये ज्ञानोबरायांचं वास्तव्य. विठ्ठल कारण ज्ञानोबरायांचंच म्हणणं असं आहे, हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चर आचर आपणाची झाला. चर सृष्टीमध्येही ज्ञानोबरायांचं वास्तव्य आहे आणि आचर सृष्टीमध्ये देखील ज्ञानोबरायांचं वास्तव्य आहे. जेवढं काही वास्तव्य आहे ते अव्यक्त रूपाने होतं, आता ते व्यक्त रूपाने आपल्या या गावामध्ये, या रानातील या वस्तीवर या ठिकाणी ते अवतरित झालं. गोडासा हा त्रिदिनात्मक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आदरणीय भूदेवा, गणेश देवा, त्याचप्रमाणे त्यांची असणारी सर्व सहकारी मंडळी यांच्या मंत्र जय घोषाच्या द्वारा, होम हवनाच्या द्वारा प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी आनंदामध्ये संपन्न झाला. कलशारोहण झालं. ज्ञानोबरायांची मूर्ती त्या ठिकाणी अधिष्ठानावरती बसलेली आहे. पाठीमागे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असणारे पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेबांचे देखील
त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. देव सिंहासनावरती जाऊन बसलेले आहेत. त्यांचा हा आशीर्वाद सर्वांना या ठिकाणी प्राप्त होत राहणारच आहे. आणि या पवित्र प्रसंगी मोठी मोठी आध्वर्यू मंडळी येऊन गेलेली आहेत. त्यापैकी पूजनीय भास्करगिरीजी बाबा, पूजनीय उद्धवजी बाबा आदी करून सुनीलगिरीजी महाराज वगैरे सर्व मंडळी येऊन गेलेली आहेत. आज कार्यक्रमाकरता उपस्थित आपल्या भागावरती विशेष प्रेम ज्यांचं आहे, कृपा आशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात, ते आदरणीय महंत पूजनीय कृष्णगिरीजी महाराज अंबऋषी संस्थान पूजनीय स्वामीजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पूजनीय स्वामीजी सुद्धा उपस्थित आहेत. सर्व मंडळी आणि आज कार्यक्रमाकरता अनेक महाराज मंडळी सदिच्छा भेट देऊन गेली. त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पैकी आदरणीय सुनीलगिरीजी महाराज, रमेशानंद गिरीजी महाराज, विश्वनाथ गिरीजी महाराज, गणेशानंद गिरीजी महाराज, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय चांगदेव महाराज काळे उपस्थित आहेत. अंकुश महाराज जगताप बाबा भेट देऊन गेलेले आहेत. आणि सर्वच मंडळी, राजेंद्र महाराज, असणे महाराज, त्याचप्रमाणे आमचे मृदंग वादक आदरणीय समाधान महाराज समाधानपूर्वक वाजवतात म्हणून समाधान नाव त्यांना शोभून दिसते. त्याचप्रमाणे राहुल महाराज, रामनाथ महाराज पवार, आमचे मित्र आदरणीय विजय महाराज पवार, गोपालगिरीजी महाराज, संत सेवक बदाम महाराज पटाडे उपरणे घेऊन हजर आहेत. बर योगेशजी महाराज शेजूळ, रवींद्र महाराज शेजूळ, सुगंधी वारा आदरणीय सुधीर भाऊ वार्ताहर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्यावरती नितांत प्रेम ज्यांचं नेहमी असतं, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे बाबा, पूजनीय देवगडच्या बाबांची सेवा अनेक वर्ष ज्यांनी मनोभावे केली, तेही व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीच्या द्वारा म्हणजे देवगड संस्थान आज इथं उपस्थित आहे असं म्हणायला अडचण नाही. विठाला विठाला विनेकरी महाराज, सर्व मंडळी आहेत. आमचे शंकर बाबा वगैरे सर्व सुंदर चाल ज्यांनी म्हटली, ही सर्व मंडळी आणि पूजनीय माऊलींच्या वरती असणारं सर्वांचं प्रेम आणि त्या माध्यमातून ही सर्व क्षेत्रातील वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज भगवान ज्ञानोबरायांचं अधिष्ठान या ठिकाणी अधिष्ठानावरती ज्ञानोबराय जाऊन बसलेले आहेत आणि त्याचा आनंद सर्वांनाच झाला म्हणून बहुसंख्येने माता भगिनी आणि पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल. वैदिक विधी संपन्न झाला. वैदिक विधीच्या द्वारा मंत्र जय घोषाच्या द्वारा माऊलींचं प्राण संचरण त्या मूर्तीमध्ये झालं. आणि हा संपूर्ण यथासांग विधी झाल्यानंतर ही बडबड कशाला असं सहजच वाटू शकतं. कारण असं आहे, एवढा 3 दिवसाचा विधी झाला, हवन यज्ञाधिक सर्व कर्म झाले. मग त्यानंतर सर्वांनी एकत्रित येऊन टाळ मृदंग या सर्वांचा जय घोष करायचा आणि मग एकाने उभारून बडबड बडबड करायची. हा विधी कशा करता, तर हा वारकरी सांप्रदायिक नामसंकीर्तन विधी आहे. नामसंकीर्तन विधी हा परिपूर्ण विधी आहे. कलियुगामध्ये इतर जे काही साधनं सांगितली ती साधनं अपूर्ण आहेत. होम हवनादिक कर्मविधी तो कदाचित काही अंशाने यथायोग्य जर घडला नाही तर त्यामध्ये अपूर्णता राहते. आणि राहिलेली अपूर्णता पुरोहिताला दोष देत नाही, तर ती ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं अशा यजमानाच्या माथी जाऊन ती बसत असते. आणि मग राहिलेला जो काही दोष असेल अपूर्णतेचा, तो दोष यजमानाला लागू नये म्हणून वारकरी संप्रदाय प्रणित या हरिनाम संकीर्तनाच्या द्वारा त्यातील दोष कमी करण्याचा हा प्रयत्न. नामसंकीर्तनाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी नामाची महती ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. बाधू न शके स्नानादी कर्म म्हटलेलं आहे. कारण नाम हे परब्रह्म स्वरूप आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं कर्म बाधित नाही. पण इतर साधनेमध्ये मात्र कमतरता राहते आणि राहिलेली कमतरता यजमानाच्या माथी लागू नये म्हणून वारकरी संप्रदाय प्रणित हा नामसंकीर्तन सोहळ्याचा विधी. विढाला विढाला पूजनीय पांडुरंगजी साहेब अभंग साहेब श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि अगदी काही वेळापूर्वी पूजनीय
वेदांताचार्य दिव्यदासजी महाराज देखील सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. कलियुगामध्ये नामसंकीर्तन ही साधना परिपूर्ण साधना सांगितलेली आहे. जसं पाण्याचा स्वभाव असतो, काय, पाणी खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही, तसं नामसंकीर्तन रूपी या साधनेचा सुद्धा तसाच परिणाम आहे. कसं ज्ञानोबरायांनी सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, निम्न भरलिया उने पाणी ढळूची नेणे. काठोकाठ खड्डा भरल्याशिवाय पाणी जसं पुढे जात नाही, तसं योग मार्गातील, कर्म मार्गातील, इतर साधनेच्या मार्गातील जेवढे काही कमतरता रूपी खड्डे आहेत, त्या खड्ड्यांना परिपूर्ण करवणारं साधन म्हणजे वारकरी संप्रदाय प्रणित या नामसंकीर्तनाची महती आहे. नामसंकीर्तनाच्या द्वारा इतर साधनेतील खड्डे परिपूर्ण करून यजमानाच्या माथी लागणारा दोष कमी करण्याचा प्रयत्न. विठ्ठल असो. आणि त्रिदिनात्मक हा सोहळा संपन्न झाला. मग वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार त्रिदिनात्मक असो, 2 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, त्या सोहळ्याची सांगता करत असताना काल्याच्या कीर्तनाने करावी, हा नियम आहे. हा चालत आलेला पारंपरिक अलिखित स्वरूपाचा नियम आहे. पण मग महाराज आजचं सांगता प्रसंगीचं कीर्तन, आणि तुम्ही तर मात्र रूपक प्रकरणातील आणि ललित या विभागातील तुम्ही अभंग घेतला. मग काल्याच्या चिंतनाकरता गवळण म्हणा किंवा काल्याचे प्रसंग सांगणारे अभंग घ्यायला पाहिजे. मग काल्याचा अभंग न घेता तुम्ही हा उपदेश परक अभंग कसा निवडला? तर शास्त्रामध्ये एक नियम आहे, अनवकाश विधी अंतरंगम. ज्या विधीला इतर वेळेस अवकाश नसतो तिला अनवकाश विधी म्हणतात. म्हणजे प्राण प्रतिष्ठा सोहळा सोडला तर या अभंगाला शक्यतो जागा मिळत नाही. म्हणून काल्याच्या कीर्तनापेक्षा या अभंगाला आजच्या दिवशी महत्व द्यावं लागतं. कारण अनवकाश विधी असल्यामुळे काल्याचा प्रसंग जो आहे तो अवकाश विधी आहे, तो याच्यामुळे अंतरंग असून देखील बहिरंग ठरला. आणखी एक नियम असा आहे, असिद्धम अंतरंगे बहिरंगम. अर्थात बहिरंग अंतरंग असलेलं साधन प्राप्त झाल्यानंतर ज्याला आपण आतापर्यंत अंतरंग मानत होतो तो काय होऊन जातो? बहिरंग होऊन जातो. मग सांगतेच्या प्रसंगी काल्याचं कीर्तन असावं, परंतु आज विशेष विधी असा आहे, केवळ काला नसून या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार त्रिदिनात्मक मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला. आणि मग आजपर्यंतच्या परंपरेमध्ये गुरुवर्य वैकुंठवासी बाबांच्या पासून किंवा त्यांच्या गुरुवर्यांपासून अगदी सोनोपंत पूजनीय गुरुनाम गुरु सद्गुरु मामासाहेब दांडेकर बाबांच्या पासून अशा प्रसंगी काल्याचा अभंग न घेता वारकरी संप्रदाय प्रणित याच अभंगावरती चिंतन करण्याची परंपरा. तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग निवडण्याचं कारणही आपल्या समोर ठेवलेलं आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय हे उपदेश करणारा त्यांचा हा शब्दाचा हा असणारा यात असलेला अंतर्भाव आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय समाजाकडे जेव्हा पाहतात तर त्यांच्या अंतःकरणामध्ये पोटतिडीक निर्माण झालेली आहे. कुंडलिक महाराज की माऊलीची थाल्यामुळे माऊलीवरती प्रेम वाढलंच आता असं आहे. कारण साक्षात ज्ञानोबराय रूपी माऊली इथं आल्यामुळे माऊली संस्थांनी माऊलीवर केलेलं हे प्रेम इथं दिसून येते. विठाला विठाला तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांनी समाजाकडे पाहिलं
आणि त्यांच्या दुःखाचं कारण त्यांनी जाणलेलं आहे. ते कारण मनी धैले मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी ठोकली स्नेहाती. ज्ञानोबराय बोलतात, जसं आई मुलाला कधी कधी रागवून सांगते, कधी कधी प्रेमाने सांगते, पण त्या रागवण्यातून सांगण्यामध्ये आणि प्रेमातून सांगण्यामध्ये हेतू मात्र काय असतो? प्रेमाचाच असतो. त्याच्या पाठीमागे तिचं स्नेहच प्रगट होतं. भाषा प्रेमाची जरी असली तरी स्नेहच आहे, आणि भाषा रागाची जरी असली तरी त्या पाठीमागे प्रेमच असतं. विठाला विठाला. या ठिकाणी समाजाकडे पाहिलं, पण समाज हा आपल्या आपल्या कामामध्ये गुंग आहे. बस विषयी गोंधळ गाजत असे. बस प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. तुकोबरायांना त्यांचं कल्याण करण्याची इच्छा आहे, कल्याण करण्याकरता ते आलेले आहेत. कारण माऊली शब्दाची व्याख्या ज्ञानोबरायांनी सांगितली. काय सांगितली व्याख्या? तैसे अहिता पासोनी काढिती, हित देवनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुतीपेक्षा श्रेष्ठ माऊली जगाला नाही. कारण का? ती अहितापासून काढते, हित देऊन मोठं करते. मग संत महात्मे सुद्धा तुम्हा मला अहितापासून काढून हित देऊन मोठं करतात. म्हणून संतांचं हृदय हे आईचं हृदय आहे, त्यांचं अंतकरण हे मातेचं हृदय आहे. इतर संतांना मायबाप ही उपमा दिलेली आहे, पण ज्ञानोबरायांना जितकी माऊली ही उपमा शोभून दिसते तितकी अन्यांना दिलेली नाही. अन्य संत महात्म्यांनाही तुम्ही संत माय बाप कृपावंत असं म्हटलेलं आहे. संतांना मायबाप ही उपमा दिलेली आहे, पण माय ही उपमा जितकी माऊलींना शोभून दिसते तितकी इतरांना नाही. विठाला विठाला. माऊलींचं माऊलीमय विश्व जर आपण सोहळ्याला गेलो तर तिथं पाहायला मिळतं. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर, आणि तसाच सोहळा या वर्षी आपल्या परिसरातून आता या वर्षी निघत आहे. आता या वर्षी आपल्याला अनुभव येईल. काहीस तेवढ्या सवयी लागायला थोडा वेळ लागेल. कारण जी गोष्ट खरोखरच आपल्या हिताची असते ती थोडीशी जरा सुरुवातीला जड वाटते, पण एकदा की त्या जड वाटणाऱ्या गोष्टीची सवय झाली की मग मात्र लागला टकला पंढरीचा अशी अवस्था होऊन जाते. विठाला विठाला. तर माऊलींचं माऊलीमय विश्व कसं आहे? संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामधून आळंदीतून जे जे गेले त्यांना माहिती आहे. माऊलींच्या सोहळ्यामध्ये जे विनेकरी असतात त्यांना माऊली म्हणतात, टाळकऱ्यांना माऊली म्हणतात, बिगर टाळकऱ्यांना माऊली म्हणतात, पताकवाल्यांना माऊली म्हणतात, तुळशी घेऊन चालणाऱ्या मातांनाही माऊलीच म्हणतात, माऊल्यांनाही माऊलीच म्हणतात, आणि पुरुषांनाही माऊलीच म्हणतात. एवढंच काय, वारकऱ्यांचे टेम्पो टँकर घेऊन चालणारे जेवढे काही ड्रायव्हर आहेत, किन्नर आहेत, त्यांना सुद्धा ड्रायव्हर किन्नर असं न म्हणता काय म्हटलं जातं? माऊलीच म्हटलं जातं. माऊलीमय विश्व. बरं, मग एवढ्या त्या गदारोळामध्ये पहाटे लवकर उठावं लागतं, स्नान करण्याकरता टँकरवरती जावं लागतं. 1:30 वाजता त्या उठून देतात ते तंबू गोळा करणारे, कारण त्यांना पुढे गर्दीतून टेम्पो वगैरे ट्रॉफिक मध्ये अडकू नये ही त्यांची काळजी असते. मग पटकन निघण्याच्या हेतूने रात्रीच लवकरच उठून देतात. मग स्नानाकरता जेव्हा जातो, अर्धी अंडरपॅन्ट कोरडी, अर्धी अंडरपॅन्ट ओली, मग तो झालं स्नान पटकन आवरतो, रामकृष्ण हरी तळवट आथरतो, आपली वळकटी टेम्पोत टाकून ट्रकमध्ये टाकून मोकळा होतो. माऊली किती वाजता निघणार? म्हणले 6 वाजता. मग तोपर्यंत काय करायचं? म्हणजे घ्या झोप. मग टाकला तो तळवट टाकला, करवट अशी टाकली, आणि माऊली 6 वाजले निघूनही गेली. मग ऊन पडल्यानंतर याला गरम व्हायला लागलं, मग जाग आली. आणि जाग आल्यानंतर मग पाहतो, मग विचारलं, ओ माऊली कुठे हो? म्हणजे माऊली गेली का? तर तुझ्या करता राहिली 8 वाजता माऊली. 6 वाजताच माऊली जात असते. मग पटपट लगबग तो उठतो, तो बारदाना खिशात घेतो आणि लगबग चालायला लागतो. बरं, गर्दी इतकी असते, रथाच्या पुढे जरी पाहिलं तरी थांग लागत नाही, रथाच्या मागेही दिवसभर जरी आपण माणसं पाहण्याचा प्रयत्न केला तरी शेवटचा माणूस दिवसभरही सापडत नाही. रात्री लोक तेवढेच दिसतात आणि दिवसाही तेवढेच दिसतात. भरमसाठ समाज तिथं दिसतो, वारकरी भाविक दिसतात. बरं, कुणालाही विशेष निमंत्रण दिलेलं असतं, फक्त सोहळा निघणार एवढं कळलं की लोक तिथं उपस्थित असतात. मग हा असणारा तेवढ्या गर्दीतून रस्ता काढत जेव्हा जातो
तर जात असताना कोपर खेळा मारत चालतो, पण काय म्हणतो माहितीये कोपर खेळ मारताना, माऊली 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 असं करत करत रस्ता काढतो, तर त्याची ती कोपर खेळ सुद्धा माऊली या शब्दाने पचवून टाकली जाते, सहन केली जाते. एवढं माऊलीमय विश्व माऊलींचं आहे, म्हणून माऊली ही उपमा ज्ञानोबरांना शोभून दिसते. तेच माऊली या ठिकाणी अधिष्ठानावरती विराजमान झाले, आणि ही असणारी गोड गोष्ट समाजाला सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी हात वरती केलेला आहे. जगी जाणविली मात. ही गोष्ट तुकोबरांना समाजाला सांगायची आहे की परमात्मा अधिष्ठानावरती बसलेले आहे. आता काही गोष्टी बोलत असताना माणसं हात बांधून बोलतात, आणि काही गोष्टी बोलत असताना माणसं हात वर करून बोलत असतात. सप्ताहाची मीटिंग बसलेली आहे, नियोजन चाललेलं आहे, नियोजकांनी निवेदन दिलेलं आहे, पंगत कुणाला पाहिजे पंगत कुणाला पाहिजे हात वरती करून एकाने दर्शवलेलं आहे, संकेत केलेला आहे पंगत मी घेणार, पंगत मी घेणार. हे निश्चयपूर्वक सांगण्याकरता तो काय म्हणतो, हात वर करून म्हणतो. निश्चय त्या पाठीमागे असतो. काही कारणास्तव जर त्याचं त्या तिथीला पंगत देणं झालं नाही, मग गावातले म्हणत असतात त्या दिवशी तर फार हात वर करून बोलत होता, मग आज का बरं मागं सरकला. अर्थात काय, निश्चयात्मक गोष्ट जेव्हा आपल्याला सांगायची असते तेव्हा हात वर करून बोललं जातं. त्या बाबतीतला एक प्रसंग ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या मध्ये ज्ञानोबरांनी रंगवलेला आहे. जी श्रीमद भगवद्गीता हस्तिनापुरामध्ये अर्जुनाच्या समोर, म्हणजे त्या कुरुक्षेत्र आणि धर्मक्षेत्र असलेल्या युद्धभूमीवरती 18 अक्षयिणी सैन्याच्या मध्यभागी, अर्थात 11 अक्षयिणी सैन्य एका बाजूला आणि 7 अक्षयिणी सैन्य एका बाजूला, अशा मध्यभागी असलेल्या अर्जुनाला जो गीतेचा प्रसंग सांगितला तीच गीता, युद्धभूमीवरती चाललेलीच गीता, पण संजयाच्या करवी धृतराष्ट्र राज्यामध्ये बसून ऐकतोय.
मग त्या धृतराष्ट्राचा मनामध्ये प्रश्न असा आहे, त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला काय सांगतात हे ऐकण्यापेक्षा त्याला युद्धामध्ये कोण जिंकणार आहे कोण हरणार आहे हे विचारायचंय. आणि म्हणून तर त्याने गीतेची सुरुवात करत असताना पहिलाच जो श्लोक वापरला, गीतेमध्ये एकदाच धृतराष्ट्र बोलला, तो श्लोक म्हणजे पहिल्या अध्यायातील पहिला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः च पांडवाः किम अकुर्वत संजय. हे संजया म्हणे, संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणजे ते पांडवानी माझे गेले असते व्याजे झुंजाचेने. जे झुंजाचेने व्याजे गेले असते ते तिथं काय करतात हा प्रश्नच विचारणं मुळात मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे काय, अहो योद्धा आहे स्वतः असणारा धृतराष्ट्र, तो काय आहे, योद्धाचा एक क्षत्रियाचा बच्चा आहे. त्याला माहितीये युद्धभूमीवरती रणंगणावरती शूर जेव्हा जातात ते कशा करता जातात त्याला माहितीये, पण तरी देखील तो म्हणतोय किम अकुर्वत. तर त्याला किम अकुर्वत म्हणजे योद्धे काय करतात हे न विचारता त्याच्या पाठीमागचा भाव असा आहे की तिथं नेमकं जिंकणार कोण आहे. कारण शब्द वापरत असताना कौरवांना कौरव म्हटला नाही, मामकाहा असा शब्द वापरलेला आहे. आणि पांडवांना त्याचे असून सुद्धा, त्याच्या सख्या भावाचे असून सुद्धा त्यांना पांडवा हा असा शब्द वापरतोय. यातून पांडव हरले पाहिजे आणि मामकाहा हे जिंकले पाहिजे, ही असणारी त्याची अप्पलपोटी भावना ज्ञानोबरांना जाणवली. बर, ही अप्पलपोटी म्हणून तर ज्ञानोबरांनी जागोजागी म्हणे म्हातारा मोहे नाशिला अशा प्रकारे त्याची टीका टिप्पणी केलेली आहे. मग असा असणारा धृतराष्ट्र जेव्हा सुरुवात करतो की मग कुर्वत, मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर सरळ संजयाने न सांगता तिथं नेमकं काय काय घडलं हा सर्व प्रसंग सांगायला सुरुवात केली. आणि शेवटी 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकाचं प्रश्नाचे काय दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. किम अकुर्वत या प्रश्नाचं उत्तर तिथं शेवटी सांगितलं. म्हणजे तिथं नेमकं कोण जिंकणार आणि कोण हारणार हे म्हाताऱ्याला विचारायचंय आणि त्याचं उत्तर आता मी देतो. मग त्यांनी सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. येता मती ध्रुवा न बदलणारी नीती. या बोलण्याला जसं ध्रुव तारा जागा सोडत नाही तसं माझं हे बोलणं खोटं ठरणार नाही. आणि असं बोलत असताना त्याने दोन्ही हात वर करून बोललेला आहे. ज्ञानोबरांनी तो भाव प्रगट केला, यया बोला आन होय तरी व्यासाचा अंकु न वाहे आयशे म्हणून या बाहे उभारिली त्याने. विठ्ठला हात वर करून संजयाने धृतराष्ट्राला त्या ठिकाणी आव्हान केलं की अरे धृतराष्ट्रा, कोण जिंकणार आहे तुझ्या प्रश्नाचं, कोण हारणार आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर ऐक. ज्या बाजूने धनुर्धर अर्जुन आहे आणि ज्या बाजूने योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे त्याच बाजूने विजयश्री आणि सर्व असणारा ऐश्वर जात असतं, त्याच बाजूने विजय होत असतो. आणि ही माझी ध्रुवा नीती, न बदलणारी नीती, त्या निश्चयापोटी तो हात वर करून सांगतो. म्हणजे हात वर करून सांगण्यामध्ये निश्चय असतो. अगदी तशीच निश्चयाची गोष्ट जगद्गुरु तुकोबरांना तुम्हा मला सांगायची आहे. पण आपण पडण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे आपण पडलेले असताना उद्धाराच्या अंतःकरण आपल्या अंतःकरणातून स्फुरत नाही. तुकोबराय आपला उद्धार करण्याकरता हात दर्शवतात पण आपलं लक्ष नाही. जसं आपण बाजारला गेलो, बाजारला काही आणण्याकरता जर गेलो तर तिथं कोण मिरच्या घेण्याच्या नादात आहे, कोण बटाटे घेण्याच्या नादात आहे, कोण आपल्याला काय आता जवळच पोळा येणार आहे मग त्या मोरख्या घेतय, कोण वेसणी घेतय, कोण घुंगरमाळा घेतय. असे प्रत्येक जण आपल्या आपल्या बाजार घेण्याच्या त्या छंदामध्ये गुंतलेले आहे. मग त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याकरता जसं दौंडी पेटवणारा ऐका हो ऐका म्हणून हात वरती करतो ना, तसं तुकोबरांनी सर्व आम्हाला या पंचविषयाच्या मध्ये अडकलेल्या जीवांना आकर्षण करून, अनभिमुख असलेल्यांना अभिमुख करून आपल्याकडे त्यांनी लक्ष द्यावं त्याकरता हात वर करून बोलतात. उभारिला हात जगी जाणवली मात. जगाला एक विलक्षण गोष्ट सांगायची आहे. कसं असतं,
संत महात्मे सांगतात त्याला उपदेश म्हणतात. तुम्ही आम्ही जे सांगतो ते उपदेश नाही, पण संत महात्मे सांगतात तो काय आहे? उपदेश आहे. उपदेश शब्दाचा अर्थ काय होतो? जे आपल्याला माहिती नाही आणि जे ऐकल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे त्यालाच उपदेश असं म्हणतात. म्हणजे भगवान परमात्मा अव्यक्त दशेमध्ये आहे, त्याचं ज्ञान आपल्याला होणं शक्य नाही. कारण अशब्दम स्पर्शम तथा रसम नित्यमगंधवच्चयत कठोपनिषदामध्ये असलेले या श्रुतीमध्ये तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे, जो अशब्द आहे, अरूप आहे, त्याचं आपल्याला ज्ञान होणं शक्य नाही. आता बाजारामध्ये गेल्यानंतर आणखी आपण पाहतो आंबा हे एक फळ आहे. आंबा, मग आंबा जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला किती प्रकाराने तो जाणता येतो? ज्ञानोबरांनी सांगितलं, तैसे एकेची च्युत फळे इंद्रिया वेगळ वेगळे रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्शे. बाजारला गेलो, पाहुणे आलेले आहेत किंवा येणार आहेत, मग पिशवी घेऊन गेलो, गेल्याबरोबर कोपऱ्यातून आवाज आला, आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, आवाज दिला देणाऱ्याने. आता आवाज देऊन देऊन त्याचा घसा बसलेला होता आणि म्हणून आंबे घ्या, आंब्याचा आवाज आला. आल्याबरोबर पहिलं ज्ञान झालं. कोणतं ज्ञान? शब्द ज्ञान. आंबे, आंबे आणण्याकरता आपण आलो आणि आंब्याचा आवाज येतोय. पहिलं ज्ञान झालं ते शब्द ज्ञान. मग पायाने तिकडे निघालेला आहे. जवळ जाऊन पाहतो ती हातगाडी दिसली, त्यावरती आंब्याचा ढिगारा पाहिला. लाल, हिरवे, पिवळे असे सर्व आंबे पाहिले. ते दुसरं ज्ञान. कोणत्या कशाने झालं? डोळ्यांनी झालं. बरं, पहिलं ज्ञान शब्दाने झालं, दुसरं ज्ञान डोळ्याने झालं. म्हणजे आंब्याचं दुसरं ज्ञान झालं ते डोळ्याने. मग जवळ गेलो, हात लावून पाहिला, नरम कडक ते गोष्टी लक्षात आल्या. स्पर्शाने तिसरं ज्ञान झालं. मग त्या व्यक्तीने सांगितलं, अहो म्हटले नुसतं स्पर्श काय पाहता? त्याने आंबा उचलला, वा 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 वा, आंबट आहे का गोड आहे? कशाने कळला? वासाने. चौथं ज्ञान वासाने झालं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बा चांगलं. बरोबर, म्हणजे आंब्यातलं आम्हाला कळतं बा. तुम्ही काय आंब्याचंच काय सांगत बसले, पण आंब्याचं सांगून मला देवाचं सांगायचं म्हणून अगोदर आंब्याचं सांगतो. बर, मग पहिली गोष्ट शब्दाने ज्ञान झालं, दुसरी गोष्ट रूपाने डोळ्याने ज्ञान झालं, तिसरी गोष्ट त्वचेने जाणलं, चौथ्यांदा आंबा जाणला तो म्हणजे वास घेऊन गोड आहे का आंबट आहे तेवढा कळाला. पण केवळ तो म्हटला, काय वास घेऊन पाहता? त्याने चिरून ठेवलेला होता. एक आंबा चिरून ठेवलेला होता. जे आंबट असतात ते चिरून ठेवलेला असतात, जो गोड गोड असतो तोच चिरून ठेवलेला असतो. घ्या, खाऊन पहा. मग त्याने ती फोड घेतली, तोंडामध्ये घातली, तोंडाला पाणी येऊ देऊ नका. हे पाचवं आंब्याचं ज्ञान आहे. म्हणजे 5 प्रकाराने एकच आंबा आपण जाणला. पण 5ही प्रकाराने हा आंबा का जाणता आला? कारण तो दृश्य आहे. दृश्य पदार्थ हा 5 प्रकाराने जाणता येतो, पण जो अदृश्य आहे त्याला या 5ही प्रकाराने जाणता येत नाही. म्हणजे आपल्याकरता अविज्ञेय असणारी गोष्ट, जाणण्यास अशक्य असलेली गोष्ट, अशब्दम अस्पर्शम तथा रसम नित्यम अगंधवच्चयत. ज्या परमात्म्याला कुठला सुगंध नाही, ज्या परमात्म्याला कुठल्या शब्दाने सांगता येत नाही, ज्या परमात्म्याला रूपाचं रूप नाही, ज्या परमात्म्याला काही नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्विकार तुचिर गुराया. आणि म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण तिथं सुद्धा सांगितलेलं आहे. जे निर्गुण स्वरूप असतं ते अगुणाचं स्वरूप असतं. मग अगुण स्वरूप निर्गुणाचं ज्ञान आपल्याला होणं अशक्य आहे. मग त्याकरता संत महात्म्यांनी सांगितलं, जी गोष्ट मनुष्य बुद्धीला कळत नाही ती गोष्ट आपण समजून सांगायची. म्हणजे ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीचं ज्ञान करून द्यायचंय. त्याकरता अनभिमुखस्य अभिमुखीकरणम, आपल्याकडे आकर्षित करून घेतलं आणि त्याद्वारा उपदेश करतात. उभारिला हात जगी जाणविली मात. आणि ती गोष्ट नेमकी कोणती आहे तुकोबाई सांगा ना. अहो, अव्यक्त असलेला परमात्मा सिंहासनावर आरूढ झाला, ही ती गोष्ट आहे. अभंगाचं दुसरं चरण. देवा
बैठले सिंहासनी देव बैठले देव बैठले सिंहासनी हातवरती घ्या भजन म्हणा कुंडली गवर्वा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुदेव महाराज की जय घुमाई उभारिला हात जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी. आता म्हणणारी मंडळी वाजवणारी मंडळी सर्व तयार आहेत. कीर्तन सुटलं तर सुटलं नाही तर उद्याचं तांबडं फुटलं तरी कोणी हटणार नाही. पण आता थोडस वेळ अभय आपण थोडा मोहटाळू कारण अशी वाजवणारी अशी रंगतदार संगत आणि परमपूजनीय गुरुस्थानी असणारे आचार्य स्वामीजी महाराज ऐकण्याकरता असल्यानंतर कीर्तन सुटूच नाही असं वाटतं. पण काही अंशी थोडस वेळ अवेळ न करी तुका म्हणे भुंगते वेळी तसं व्हायला नको. विठाला विठाला असो थोडे परीने रे. आणि म्हणून 2 चरणाचा भाव आपण पाहिलेला आहे. तुकोबरायांनी आज्ञेय गोष्ट मनुष्य बुद्धीला न कळणारी गोष्ट जाणून देण्याकरता तुकोबराय सांगतात बाबांनो जो अव्यक्त परमात्मा आहे तो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणि या सोपा झालेल्या परमात्म्याची सेवा आपण करावी. अव्यक्त अमूर्त असलेल्या परमात्म्याची सेवा करता येणार नाही. भगवत भक्ती करता येणार नाही. मग त्याची भगवत भक्ती करता यावी त्याकरता दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगा वया लागुनी तयाचे अंग. आणि म्हणून जो तया लागी मज रूपा ते येणे. परमात्मा अरूप आहे पण तो भक्तांच्या करता सोपा होतो रूपाला येतो. भक्तांच्या करता सोपा झाला आणि तो तुमच्या आमच्या सुद्धा उपयोगी आला. एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडी सर्वांची संकट तो नष्ट करतो. मग या जो देव या अधिष्ठानावर बसलेला आहे त्या देवाचा निरोप आपल्याला सांगत असताना आणि आपल्या मनातील दुःख देवाला सांगत असताना संत महात्मे अर्थात जगद्गुरु तुकोबराय सारखे संत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक होऊ देत नाहीत. अभंगाचं शेवटचं चरण दोई ठाई ठाका 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 नाही पायो ये नचका नाही पडो देता चुका देता चुका देव पैसना जीवा देव पैसना जीवा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश आला वाटू एकमेका एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम मुरलेले पुढे वेडे वापुडे नाही विचारिला अधिकार मी आपुला म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया देखी करा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा प्रेमास प्रेमार ते गोविंदा ते वाळ धन्य धन्य ते लोचन बाळा प्रौढाने मौढा वाळे ते प्रेमानंदा नामा म्हणे केशवासी ते गुणी राही लोक धन्य धन्य ते लोचन करते अवलोक युगी मांगे रकुमाई शोभा खाली बसून आरती घ्या तुझ्या प्रति निरवेचे माझ दे मने आता उदार तू संतास निरवेचे माझ दे आणि तो तुझे ज्ञानदेव तुकारा ज्ञानेश्वर महाराज सर्व